नमस्कार मित्रांनो, इंडिगो या विमान कंपनीने घातलेल्या गोंधळाबद्दल व्हिडिओ करावा अशी बऱ्याच जणांची मागणी आहे, म्हणून व्हिडिओ करत आहे. थोडा उशिरा करत आहे कारण या सगळ्या घटनेचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. कारण जेव्हा असा गोंधळ होतो, लाखो प्रवाशांना जेव्हा त्रास होतो, तेव्हा कोणाला तरी एकाला दोषी धरून त्या विमानसेवेवर बंदी आणावी किंवा त्या सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशापर्यंत आपण लगेच येतो. पण या घटनेचे वेगवेगळे पैलू समजून घेणं आवश्यक आहे. पहिले काय झालं ते थोडक्यात सांगतो. गेले 3 दिवस किमान इंडिगो विमान कंपनीच्या साधारणतः 1000 विमान सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि पूर्वी कल्पना नसल्यामुळे आणि आता हा सगळा लग्नाचा सीझन आहे, पर्यटनाचा सीझन आहे, सुट्टीचा सीझन सुरू होईल, त्यामुळे लाखो लोक विमानतळावर अडकून पडले. दिल्ली मुंबई दिल्ली विमानाचं तिकीट 50,000 70,000 असं झालं. अनेक ठिकाणी तर लोक 10-10 तास विमानतळावर अडकून पडले. कोणाचं लग्न लागलं नाही तर कोणाचं रिसेप्शन ऑनलाईन पद्धतीने साजरं करावं लागलं अशी अर्थात बातमी आहे, खरं खोटं माहिती नाही. पण नवरा आणि बायको रिसेप्शनला, त्यांच्या स्वतःच्या रिसेप्शनला पोचू न शकल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी लाईव्ह कॅमेरावर, एका मोठ्या टीव्हीवर त्या दोघांना उभं केलं आणि जे रिसेप्शनला आले त्यांना प्रत्यक्ष भेटायचे, जे टीव्हीवरच त्यांचं दर्शन घेऊ लागले. अनेक प्रकारचे कष्ट लोकांना सहन करायला लागले. अनेकांची आंतरराष्ट्रीय विमानं चुकली कारण कनेक्टिंग फ्लाईट असतात. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला की हे नेमकं चाललंय काय. याच्या आधीही अनेकदा अशा काही बातम्या आल्या होत्या की GPS आणि त्याचं काहीतरी सायबर हल्ला झालाय आणि त्याला काहीतरी विमानं उडायला किंवा उतरताना काहीतरी अशा प्रकारचा गोंधळ घातलाय. या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंडिगोच्या बाबतीत काय झालं ते समजून घेणं आवश्यक आहे. DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, जी त्यातली नियामक यंत्रणा आहे, त्यांनी नवीन नियमावली लागू केली होती. ही नियमावली साधारणतः रात्रीची उड्डाणं, म्हणजे लेट नाईट फ्लाईट, ज्याला रेड आय फ्लाईट म्हणतात, ती आठवड्याला 6 वरून 2 वर आणावी किंवा 2 कुठल्याही विमान कंपनीने 2 आणावी. आणि प्रत्येक पायलटला आठवड्याला किमान 48 तासाची सलग विश्रांती, म्हणजे 5 डेज वर्किंग वीक असं असावं. आणि त्यामुळे 48 तास त्यांनी सलग कोणतंही विमान उडवू नये अशी ही नियमावली होती. या नियमावलीतल्या काही गोष्टी विमान कंपन्यांनी पाळल्या होत्या, पण काही गोष्टी इंडिगो सारख्या विमान कंपनींनी पाळल्या नव्हत्या. खरं तर ही नियमावली गेल्या वर्षी 2024 साली अस्तित्वात आली होती. आणि त्यामुळे शक्य तेवढी चालढकल करून झाल्यावर त्यांना वाटलं की आपण बाजारपेठेच्या 60% हिस्सा आपला आहे, म्हणजे देशातले एकूण जेवढे प्रवासी प्रवास करतात भारतात, त्यातले 60% प्रवासी एकट्या इंडिगोच्या विमानांनी प्रवास करतात. आणि त्यामुळे आपण सरकारशी वाटाघाटी करून, DGCAशी बोलणी करून ही जी मुदत आहे ती आणखीन पुढे ढकलू. म्हणजे यात कंपनीचा दोष आहे का? आहे, पण ही भारतीयांची सवय आहे. आपल्याला कुठली सक्ती आवडत नाही, कुठलेही नियम आपल्याला आवडत नाहीत. घन कचरा आणि द्रव कचरा वेगळं करायला आपल्याला आवडत नाही. ओला कचरा सुका कचरा आपल्याला वेगळा करायला आवडत नाही. आपल्याला हेल्मेट घालायला आवडत नाही. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा सरकार कुठल्याही प्रकारची तारीख देतं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडायला, प्रत्येक गोष्टीला मुदतवाढ द्यावी लागते. आयकर विवरणपत्र भरायला दरवर्षी वेळेत लोकांचं भरून होत नाही. आणि मग शेवटी सरकारला 4 दिवस 8 दिवस मुदतवाढ द्यावी लागते. आणि अनेक लोकांना आता माहिती आहे की यावर्षी मुदतवाढ मिळणार आहे आणि त्यामुळे चालतंय. ही सवय भारतीयांची आहे. आणि इंडिगोसारख्या विमान कंपनींना असं करणं, त्यांना वाटलं की आपला 60% बाजाराचा हिस्सा आहे, कोण आपल्याला अडवणार आहे. पण हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं आणि त्यांनी त्याची सक्ती करण्याचे आदेश दिले. आणि त्यामुळे 1 डिसेंबरपासून हे सगळं सुरू झालं. आता याच्यामुळे इतर कुठल्याही विमान कंपन्यांपेक्षा इंडिगोची विमान सेवा का कोलमडली हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. काही लोकांना असं वाटतंय की हे इंडिगोनी जाणीवपूर्वक केलं, की त्याला मसल फ्लेक्सिंग म्हणतात, की
तुम्ही आमच्यावर सक्ती करताना आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय करू शकतो ते. आणि म्हणून त्यांनी शेकडो विमानसेवा रद्द केल्या. त्रास लोकांनाच झाला. विमानाची तिकीटं काहीच्या काही म्हणजे 50,000 1,00,000 अशा प्रकारे विमानाची तिकीटं पोचली. विमान कंपनीला काहीही नुकसान झालं नाही आणि त्यामुळे सरकारला शेवटी माघार घ्यावी लागली. ही नियमावली पुढे ढकलावी लागली. मला असं वाटतं यात काही तथ्य नाहीये. याच्यामध्ये इंडिगोचा दोष आहे का? आहे. पण हे जे झालं त्याच्या मागे हे जे क्षेत्र कशा प्रकारे काम करतं ते समजून घेणं आवश्यक आहे. जे नागरी उड्डयन क्षेत्र आहे, विमान वाहतूक क्षेत्र आहे, त्याच्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यात विमान जमिनीवर कमीत कमी वेळ असलं तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. या क्षेत्रामध्ये खूप मोठा फायदा कुठल्याही कंपनीला होत नाही आणि म्हणून अनेक विमान कंपन्या सुरू होतात, थाटामाटात सुरू होतात. किंगफिशर एअरवेज बघा, आणि मग त्या बुडतात. जेट एअरवेज बुडली, किंगफिशर बुडली. अशा प्रकारे अनेक विमान कंपन्या सुरू झाल्यानंतरही बुडतात. इंडिगो त्यातल्या त्यात यशस्वी झाली आणि ती काय यशस्वी झाली ती समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच ते समजलं तरच आपल्याला इंडिगो एवढी अडचणीत का आली ते समजू शकेल. इंडिगो सगळ्यात जास्त यशस्वी झाली कारण इंडिगो फक्त एकाच प्रकारची विमानं वापरते. इंडिगोची जवळपास सगळीच्या सगळी विमानं एअरबस A320, A321, कदाचित A319 म्हणजे एकाच प्रकारची विमानं आहेत. आता त्याचा विस्तार सुरू झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी मग मोठी आणि म्हणजे मल्टिपल आयल 2 आयल असलेली किंवा बोईंगची विमानं घ्यायला सुरू केली. पण आत्तापर्यंत त्यांची सगळीच्या सगळी विमानं ही एअरबस 320 याच कंपनीची आहेत. ते असल्यामुळे त्यांनी माणसांना रोबोटप्रमाणे काम करायला ट्रेन केलेलं आहे आणि एरवी इतर विमानं आली की त्याच्यातनं प्रवासी उतरतात, विमानाची साफसफाई होते, विमानात काही सामान भरायचं तर भरलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा विमान उड्डाण करतं. या प्रक्रियेला अनेक ठिकाणी 45 मिनिटं लागतात. इंडिगोच्या बाबतीत केवळ 25 मिनिटात ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाते आणि ज्या शिस्तबद्धतेने ते केलं जातं त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कधी कधी ते खूप जरा अतिरेक होतो कारण तुम्ही विमानात बसलेले असतात, विमान उतरायच्या आधी लगेच तुमच्याकडनं कचरा मागतात, तो कचरा गोळा करतात. म्हणजे विमान बऱ्यापैकी स्वच्छ आधीच होतं. बाकीच्या विमान कंपन्यात लोक कचरा तसंच पायाशी किंवा त्या खुर्चीच्या मधल्या फ्लॅपमध्ये तिथे टाकतात, त्यामुळे वेळ लागतो. इंडिगो ही लो कॉस्ट एअरलाईन आहे, त्याच्यामध्ये जेवणपान म्हणजे खानपान नसतं आणि त्यामुळे विमानात सामान भरायला, सामान अनलोड करायला कमी वेळ लागतो. कशा प्रकारे लोकांनी काम करावं, म्हणजे काय क्रमाने काम करावं, अगदी विमानात चढता उतरतानाही पहिले 30 ते 20, मग 20 ते 10, मग 1 ते 10 अशा पद्धतीने प्रवाशांना आत सोडलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ते वेळ वाचवतात आणि त्यामुळे इतर कुठल्याही कंपनीपेक्षा इंडिगोची जास्त विमानं हवेमध्ये झेपावलेली असतात. अगदी एअर इंडियासारखी बलाढ्य कंपनीही हे जे सगळं आता टाटांनी विकत घेतल्यानंतर या 4 कंपन्यांना एकत्र सांभाळताना अगदी टाटा समूहाची थोडीशी त्रिपीट उडलेली आहे आणि त्यामुळे इतर कंपन्यांपेक्षा हा त्रास इंडिगोला जास्त झाला. दुसरं म्हटलं की पैसे वाचवायच्या नादात रेड आय फ्लाईट म्हणजे रात्री 2 ते 4 म्हणजे खास करून तुम्ही चेन्नईला जाणार असाल किंवा अशा ठिकाणी दिल्लीला जाणार असाल, रात्री 2 वाजता 3 वाजताची विमान असतात आणि त्यामुळे जेव्हा हा नियम केला की रात्रीची विमानं आठवड्याला 5-6 जेवढी असतील ती आता 2च विमानं जास्तीत जास्त तुमच्या आठवड्यात, म्हणजे एक विमान रात्री 2च वेळा त्यांनी उड्डाण करता आलं पाहिजे आणि त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त फटका इंडिगोला पडला. इंडिगोनी पैसा कमवण्यासाठी, आणि त्याच्यात काही चुकीची गोष्ट नाही आहे, पुन्हा लक्षात घ्या, कुठलीही कंपनी फायद्यात राहण्यासाठीच काम करते आणि कंपनी फायद्यात राहिली तरच ती काम करू शकते. आणि जेवढ्या विमान कंपन्या बंद पडल्या ते बघता इंडिगोचं मला कौतुक वाटतं, पण त्यांनी ज्या गोष्टी फायद्यात राहण्यासाठी केल्यात त्या थोड्याशा अतिरेकी पद्धतीच्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी इतर विमान कंपन्यांची करार करून एकमेकांचे पायलट चोरायचे नाहीत, कारण या क्षेत्रात नवीन विमान कंपनी सुरू झाली की दुसऱ्या विमान कंपनीचे पायलट जास्त पगार देऊन घेतले जातात. त्याच्यातनं त्या कंपनीचं नुकसान होतं पण त्या क्षेत्राचंही नुकसान होतं, कारण पगार वाढले, खर्च वाढले की फायदा कमी होतो आणि कंपन्या बंद पडतात. आणि त्यामुळे त्यांनी तसे करार केले होते. कर्मचाऱ्यांशी त्यांनी बातचीत करून तुमची जी सुट्टी असते ती सुट्टी न घेता ती एनकॅश करा
त्याच्याऐवजी काम करा आणि पैसे घ्या, या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि त्यामुळे ऑलरेडी ते नाकापर्यंत पाण्यात होते. आणि त्यामुळे जेव्हा नवे नियम लागू झाले तेव्हा वाटलं होतं की ठीक आहे, सरकारी नियम आहेत, काहीतरी आणखीन तोडगा काढून पुढे ढकलता येतील. पण जेव्हा ते झालं नाही आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा मग एकदम त्यांना ते बदल करणं, कारण नवीन पायलट शोधणं ही सोपी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये जशी विमान कंपनीची चूक आहे तसं अनेकदा असं होतं की एकूणच ताळमेळ सगळ्याचा बसवणं अवघड होतं. भारताच्या बाबतीत भारताने आधी 76 विमानतळ होते, तर मोदी सरकार आलं तेव्हा आता विमानतळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नवीन रूट उघडे होत आहेत, नवीन रूट तयार होत आहेत. मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आता सुरू झालं आहे, जेवर सुरू होईल. म्हणजे ज्या झपाट्याने भारताने जवळपास 1000 का 1200 विमानांची ऑर्डर नोंदवलेली आहे. तर एवढे सगळ्या मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू असताना त्या संख्येने पायलट, एअरोस्टेस, क्रू मिळणं, त्यांची व्यवस्था, त्याला रोस्टर म्हणतात, ते लावणं सोपं असतं अशातला भाग नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकाच वेळेला हवेत 7-8 चेंडू उडवत असतात आणि त्यातला एक चेंडू पडला की सगळे चेंडू हातातनं पडू शकतात. इंडिगोच्या बाबतीतही नेमकं असंच झालेलं आहे. इंडिगोचा दोष आहे का? निश्चितच आहे. पण इंडिगो कशा प्रकारे, आता मी वाचलं की इंडिगोचा CEO कोणतरी विदेशी माणूस आहे म्हणून थेट त्यांची युनियन कार्बाईडशी तुलना वगैरे केली, की ज्या प्रकारे युनियन भोपाळ गॅस गळती प्रकरणात तो अमेरिकन हे होता त्यांनी म्हणून तो पळून गेला, इंडिगोलाही तसंच विदेशी लोकांचं. याला काही अर्थ नाही. सगळ्या विमान कंपन्यांचे CEO, टाटा, एअर इंडियाचे पण विदेशीच होता. आणि मला म्हणून मिळलं की या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. पण हे सगळं करताना काही गोष्टींचं तारतम्य बाळगायला पाहिजे आपल्याला. कारण हवाई क्षेत्र असं आहे की जे देशाची अर्थव्यवस्था, देशाचं पर्यटन, या सगळ्या क्षेत्राचा प्राण हवाई क्षेत्र आहे. आणि त्यामुळे हे बंद करा, ते बंद करा, याला शिक्षा करा, अशा नादात आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारणार नाही ना, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे या प्रकरणाचे समजून घेऊन त्याच्याबद्दल भाष्य करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे एकूणच आतापर्यंत चालू आहे ते आपल्याला हळूहळू बदलावं लागेल. की सरकारी नियम, सरकारी आदेश आहेत ते काय पाळायची काही गरज नाही. त्याच्यात आपल्याला वाकवता येतात, बदलता येतात, सरकारवर दबाव टाकून फिरवता येतात. असं जेव्हा तुम्ही भ्रमात राहता, आणि ते इंडिगोच्या बाबतीत झालं, त्याची किंमत इंडिगोला चुकवावी लागणार आहे. इंडिगोच्या ब्रँड व्हॅल्यूवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. कारण आत्तापर्यंत इतर सगळ्या विमान कंपन्या झोपल्या आणि तरी इंडिगो यशस्वीरित्या वाढत राहिली आणि त्याच्यातनं एक प्रचंड ब्रँड व्हॅल्यू तयार झाली होती. आता किती भाव आहे माहिती नाही, पण इंडिगोचा शेअर पण 5,000-5,500 रुपयापर्यंत गेला होता. आता काय झालंय माहिती नाही, मी बघितलं नाही. आणि जेव्हा अशी एखादी घटना होते तेव्हा लोकांच्या मनातनं ती विमानसेवा उतरते. इंडिगोनेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रॉफिटेबिलिटी महत्त्वाची आहे, फायदा कमावणं महत्त्वाचं आहे. पण एक एक पैसा जास्तीचा कमावण्यासाठी तुम्ही जी रिस्क घेताय आणि जे सगळं एक यंत्रणा तयार करताय ती कोलमडायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा इंडिगोसारख्या कंपनीला सगळ्यात जास्त नुकसान सहन करावं लागतं. आता हा सगळा गोंधळ कधीपर्यंत निस्तरेल कल्पना नाही, पण काही दिवस लागतील. पण यातनं धडा घेऊन न्यायालयांनीही कुठल्याही गोष्टीची सक्ती करताना त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करणं, DGCA सारख्या यंत्रणांनी त्याचा विचार करणं, सरकारनी जेव्हा आपल्या विमान कंपन्या एवढ्या वेगाने विमानांची ऑर्डर देत आहेत, नवीन एअरपोर्ट वाढत आहेत, त्याचं नियोजन, त्याच्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र, त्याच्यासाठी शिक्षणाची सोय, त्याच्यासाठी नवीन पायलट तयार करण्याची यंत्रणा, हे सगळं ताळमेळ असणं, हे सगळं तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.